कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी तुमचा चहा। तू बनवला मला? हो। वा छान, या एकत्रच घेऊया या। नाही आजी, तू चहा पी। ऍक्च्युली एजंटना आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, सो आम्ही त्यांच्याबरोबरच चहा पी। बरं बरं, जा जा। आई यशनी रेवतीला पाहिलं का कुठे? हो, तुला त्यांच्यासोबत बोलायचं होतं ना, ते गेलेत वर तुझ्या रूम मध्ये। ओके। यश आणि रेवती रूम मध्ये गेलेत। आय नीड टू स्टॉप दम। तिथे तिथे त्यांनी ते पप्पीचे प्रिंट्स पाहिले तर वेट अ सेकंड, पप्पी? व्हॉट्स रॉंग विथ मी? एजे लँग्वेज। अविराम, काय? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग एजे। So how's married life? It's okay. एजे, तुम्हाला आमच्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? Just give me a moment. एजे काय यात? Open it. हनीमूनचं पॅकेज? ते मॉरिशसला? एजे याची काय गरज होती? तुम्ही ऑलरेडी किती केलंय आमच्यासाठी? हो, ऍक्च्युली तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू करताय, एन्जॉय करा। थँक्यू सो मच एजे। थँक्यू लीला वहिनी। एजे आमच्या लग्नाचं हे बेस्ट गिफ्ट आहे। हो मग एजंटचं गिफ्ट बेस्टच असतं। चला निघा आता, तुम्हाला तयारी करायची आहे। हरी अप, गो। येस। मग कधी करताय मला प्रपोज? करीन, सांगितलं ना तुला। मला वेळ तर मला काही सुचत नाही लीला, प्लीज। अच्छा, रेव आणि यशला सरप्राईज काय द्यायचं ते लगेच सुचलं तुम्हाला, पण स्वतःच्या बायकोला प्रपोज कसं करायचं हे सुचत नाहीये। पेशन्स, एकदा सांगितलं ना मी, करीन। बाय द वे, थँक्यू का? हा सगळा डिस्प्ले काढल्याबद्दल। आता तुम्ही मला एवढं प्रपोज करणार आहात, मग एवढं तर करूच शकते ना मी। एजे, एजे आहेत का? एजे, लीला? कालिंदी ताई, अचानक तुम्ही? हो, एनी प्रॉब्लेम मिसेस मोहिते? नाही त्रास दिलाय का यांनी तुम्हाला परत? नाही 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 नाही, म्हणजे खरं तर मी तेच सांगायला आले होते की तुमच्या ह्या तिन्ही सुनांना त्यांच्या चुका कळल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप पश्चाताप होतो आणि त्यामुळे मी दिलेली शिक्षा त्यांनी अगदी मनापासून पाळली। तुम्हाला सांगते, माझं घर तर इतकं लख्ख केलंय त्यांनी आणि एका एका कामाला हात लावू दिला नाही मला। तुम्ही खरं सांगताय? अगदी अगदी खरं। आणि सेवा तर काय सांगू, म्हणजे एवढी केली ना की आपण जी शिक्षा केली ती आता पुरे झाली, माफ करून टाकू त्यांना।
पण मिसेस मोहिते, अभिराम, मलाही वाटते कालिंदीताई बरोबर बोलते. मुलींना बस त्यांच्या चुकांची जाणीव झाली तेच फार महत्वाचं आहे. उगीच ताणूया नको. ठीक आहे, यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मी तरी काय बोलणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही असं परत वागलात तर तुम्हाला या घरात जागा नाही. आणि ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बरं, मी आता येऊ का? त्यांनी ब्रेकफास्टची वेळ झाली. चला ब्रेकफास्ट नाही करा. नाही, अहो काय आहे, आता लीला रेऊचे बाबा एकटेच आहेत, बेकरी सांभाळायचे, जेवण करायचं, सगळंच राहिलंय. येते. बर, येत जा आता वरचे वर. हे घर आता तुमच्या मुलींचं सुद्धा आहे. म्हणजे काय? अगदी. बरं, येते हा. येते जे रेऊ. जावई बापू, येते हा. येते. चला ब्रेकफास्ट करूया. या. ओके फाईन, प्लीज मला उद्याचा वेळ दे. मी उद्या प्रपोज करतो तुला. ओके फाईन, प्लीज मला उद्याचा वेळ दे. मी उद्या प्रपोज करतो तुला. ओके फाईन, प्लीज मला उद्याचा वेळ दे. मी उद्या प्रपोज करतो तुला. ओके फाईन, प्लीज मला उद्याचा वेळ दे. मी उद्या प्रपोज करतो तुला. ओके फाईन, प्लीज मला उद्याचा वेळ दे. मी उद्या प्रपोज करतो तुला. सॉरी, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. लीला, हे काय आहे लीला? हा? आजी, एजे मला प्रपोज करणार आहे. काय? ताई, काय सांगतेस खरंच? खरं की काय? अरे वा. विराज, ऐकलंस ना? बाबा आज कोणाला तरी प्रपोज करणार आहेत. हो दादा, ऐकलं ना. लीला, आय विश की तुला बाबांनी असं फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोज करू दे. हो, आमच्याकडून तिला खूप खूप बेस्ट विशेस. या लीलाला संपवायला निघालो होतो, पण आता यांची लव्ह स्टोरी बघायची वेळ आली माझ्यावर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.